नाशिकमध्ये किंवा कुठेही जनरल डेंटिस्ट हे खूप आहेत, पण तोंडाच्या निदानाचं डेडिकेटेड सेंटर किंवा जिथे एक्सक्लुसिव्ह तोंडाचं निदान होतं अशी डेडिकेटेड ओरल मेडिसिन प्रॅक्टिस अशी दुसरी कुठेही नाहीये, माझ्या लक्षात आलं. आणि नाशिकमध्येच नाही तर उत्तर महाराष्ट्रात पण अशी कोणीही डेडिकेटेड प्रॅक्टिस सध्या तरी नव्हती. आणि याची खूप गरज आहे, कारण तोंडाचे बरेच आजार आहेत, म्हणजे जसं तोंडात चट्टे आहेत, त्याच्यात पट्टे आहेत, तोंडाचा कॅन्सर किंवा वारंवार तोंड येणं, या सगळ्या आजारांचं निदान हे योग्य व्यक्तीकडूनच झालं पाहिजे. बरोबर. अजूनही बऱ्याचशा पेशंटला याची माहिती नाहीये की मला जर सारखं तोंड येत असेल किंवा माझं तोंड उघडत नाहीये तर मी कोणाकडे जायला हवं, हे याच्याबद्दल अवेअरनेस अजूनही लोकांमध्ये नाहीये. बरोबर. तर याची भारतातल्या तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण पाहता याची सध्या नितांत गरज आहे, ज्याच्यामुळे पेशंटला नीट खाता येईल आणि याचं एक्झॅक्ट जर तोंड येत असेल त्याचं मुख्य कारण काय हे पाहता यावं, हे सध्याची गरज आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि हीच माझी स्पेशालिटी ब्रांच होती, त्यामुळे हे माझं पॅशन आहे असं म्हटलं तरी चालेल की मला तोंडाचा कॅन्सर किंवा तोंडाच्या आजारांवर काम करायचं. आणि त्याच्यासाठीच मी इंग्लंडमधून परत आले आणि या स्पेशालिटीवर आपल्याला काम करायचंय हे ठरवून घेतलं. ओके. सारखं तोंड येणे हे एक मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं का मग? हो, निश्चितच. सारखं तोंड येणं असं म्हणण्यापेक्षा आलेलं तोंड हे समजा 8 ते 10 दिवसापेक्षा जास्त तोंड आलेली जखम तोंडात तशीच राहणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ओके. पण तरी सुद्धा फक्त आपल्याला तोंड आलंय म्हणून मला कॅन्सर झाला असं घाबरून जाणं योग्य नाहीये, कारण बऱ्याचदा पेशंट्सना तोंड आलेलं असतं, बरेच महिने असतं, बरेच वर्ष असतं आणि ते गुगल करतात आणि त्यांना वाटतं की आपल्याला कॅन्सर झालेलं आहे, तेच गुगल सांग. बरोबर. पण बऱ्याचदा तोंड आलेलं बरं होत नाही, कारण त्याचं निदान झालेलं नसतं आणि त्याचे योग्य उपचार त्याच्यावर झालेले नसतात. कारण बरेच पेशंट B12 इंजेक्शन्स घेतात किंवा असा घरगुती उपचार करतात. तर त्याचं एक्झॅक्ट तोंड येण्याचं कारण काय, त्याचं निदान होऊन जर त्याच्यावर उपचार झाले तर हे तोंड येणं 3 ते 4 आठवड्यात बरं होतं. ओके. उपचार करून सुद्धा जर तोंड येणं बरं नाही झालं तर आपण कॅन्सरचा विचार करू शकतो. बरोबर. पण या सगळ्या केसेसमध्ये मी फक्त एकच सल्ला देईन की कधीही तुमचं तोंड आलेलं असेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल शंका असेल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या. स्वतः किंवा गुगलवर वाचून सेल्फ डायग्नोसिस करू नका. तुम्ही आपण उपचार करत होते ते टाळले पाहिजे. पहिली गोष्ट टाळले नाही पाहिजे म्हणणार मी, काही घरगुती उपचार चांगले पण आहे की तूप लावणं किंवा कोरफड लावणं, मध लावणं, हे सगळे साधे उपचार आहेत, हे करायला हरकत नाही. पण ते करून जर तुमचं 8 ते 10 दिवस झाले तुमचं तोंड येणं बरं होत नाहीये तर तुम्ही निश्चित तज्ञाला जाऊन एकदा दाखवून या की का तोंड येत आहे. नॉर्मल असेल तर प्रश्न नाही, पण तो कॅन्सर असेल तर कॅन्सरचं जेवढ्या लवकर निदान होणार तितक्या लवकर तुम्ही बरे होणार.